सामाजिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो, भाजपाची ही गरज का आहे। सरकार स्थापन होऊन आता 100 दिवस उलटून गेलेत आणि या 100 दिवसांमध्ये अधिवेशन काळात सरकारने आपल्या 100 दिवसाचा लेखाजोखा मांडताना काही ज्याला अत्यंत अधोरेखित करता येईल असे माइलस्टोन काही उभे केलेत का, तर त्याचं उत्तर सरकारला नाही असं द्यावं लागतं। उलट या 100 दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेलेला नाही। या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीसांच्या सोकॉल्ड लोकांनी केलेला आहे, तो तपास बघता तब्बल 3 महिने एवढं क्रौर्य उरात दडवून ठेवणे आणि सगळी माहिती हाताशी असताना सुद्धा एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवून जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे सगळं महाराष्ट्राने अनुभवलं आणि त्यावर भाजप सरकार पूर्णतः बॅकफूटवर गेलं। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा जर विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला जो SIT अहवाल आलेला आहे, त्या अहवालामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला हे पुन्हा एकदा म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट मधली जी गोष्ट आहे तीच SIT रिपोर्टच्या चौकशी अहवालात सुद्धा आली। यावरही अजून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही, सरकार तिथेही बॅकफूटवर आहे। या 100 दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर काढले ते घोटाळे जर बघितले तर हे सगळेच्या सगळे घोटाळे हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत। म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत। या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा, जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता, ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेले, त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला। परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्काराने बोलणार नाहीत, राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील। परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की 10 वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे, आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पाप लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला। ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात। या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही, कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं, मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे। मात्र या संबंधाने याची गरज का पडते, हे प्रकरण काढायची गरज का पडते, कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात, त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील। पण विरोधकांनी सांगितलं की रे आमचं काय देणं घेणं आहे, वो थोडी हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है, आपको करना है सो कर लो। आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं, तर नागपूरची दंगल करावी। नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा,